नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पाटील कुटुंबियांच्या घरी आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गेल्या काही तासांपासून दादूच्या वाढदिवसाची हालचाल सुरू होती, तयारी सुरू होती. दादू म्हणजे कोण असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. दादू म्हणजे एक श्वान आहे. पाटील कुटुंबीय भरभरून या श्वानावर प्रेम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो घरातला एक सदस्य आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की दादूचा वाढदिवस नुकताच हा साजरा झालेला आहे. म्हणजे त्यांच्या जेव्हा भावना आपण बघितल्या की एखाद्या बाळाप्रमाणे, मुलाप्रमाणे, मुलीप्रमाणे ते प्रेम या श्वानाला देतात. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्याचा वाढदिवस आज त्यांनी साजरा केला तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, आपल्या एका मुलाचा जसा आपण वाढदिवस साजरा करतो तशा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भावना होत्या. माझ्यासोबत काका आहेत. काका, काय सांगाल? खरंच मला खूप आनंद वाटला की एका श्वानावर तुम्ही मुलासारखं प्रेम करतात. म्हणजे तो श्वान आहे असं मला तरी जाणवलं नाही. काही वेळापासून मी आपल्या घरामध्ये आहे. काय वाटतं एकंदरीत, कसं हे प्रेम? नाही, कसं माहितीये का, आम्हाला तो एकदम मुलाप्रमाणेच एकदम. तो जर त्यांनी जेवण जरी नाही केलं तर आमच्या घरातलं कोणीच जेवत नाही, एकदम कोणीच नाही. मागं आजारी पडला होता, त्याला आम्ही दवाखान्यात नेलं. सगळे औषधं वगैरे जसे आपण पोरांचे करतो तशीच आम्ही त्याची सगळी ठेप ठेवतो. आणि तो आहे तर आम्हाला सगळं घर भराटून वाटतं का आपण कोणाला तरी 2 घास आपल्या घासातून त्याला देतो, ते आम्हाला समाधान वाटतं आमच्या सगळ्या फॅमिलीला. आणि आमचा जो छोटा मुलगा आहे तो त्याच्या एवढा अंगावरती आहे का बस. कधी एकदम मला एक वेळा तो जास्त माझ्याबरोबर वर पाय करणार नाही, काही नाही. पण तो आल्यानंतर जसा ड्युटीहून येतो तसा एकदम त्याच्या मागं लागतो का, त्याला एकदम बोलतच असतो. आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्या श्वानाच्या चेहऱ्यावर देखील जरी आपण भावना या प्रत्येकाला असतात, जरी तो बोलू शकत नसेल त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. आणि जेव्हा तुमची सगळी घरातली सदस्य मंडळी आली तर त्याला एक आनंद म्हणजे त्याला असं वाटतं, त्याला एक तर तोंड नाही बोलायला म्हणतो, आपल्या पायामधून एक्झर करतो का माझ्याशी तुम्ही बोला, मला घ्या जवळ, असं तो एकदम म्हणतो. वाढदिवस म्हणजे त्याने आता आमच्या आईने कॅडबरी आणली, त्याला कॅडबरी दिली तेव्हा तो जरा शांत बसला एकदम. आणि आई आली का आई बरोबर पण तो एकदम असा बोलवतो एकदम, या या. किती वर्षांचा आहे तो? आता 5 वर्षाचा झाला. दरवर्षी तुम्ही वाढदिवस? दरवर्षी करतो आम्ही त्याचा वाढदिवस, दरवर्षी एकदम. असं एकही वर्षी टळत नाहीये. आमच्या जरी लक्षात नाही राहिलं तरी आमच्या आई आणून त्याला कॅडबरी दे, काही काय असेल त्याचं खाद्य वगैरे त्याला आई आणून देते. नक्कीच आपण बघू शकतो की काकांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपल्यासोबत अनिकेत आहे. अनिकेतच्या अंगावर तो खूप आहे, कारण जेव्हा अनिकेत घरात आला तेव्हा जसं एखादा मित्र भेटल्यासारख्या भावना श्वान व्यक्त करत होता. अनिकेत, काय सांगशील? आज वाढदिवस आहे तुझ्या दादूचा. विशेष म्हणजे अनिकेत माझ्या सोबतच असतो. बऱ्याच वेळा अनिकेत म्हणतो मी माझ्या दादू सोबत आहे, फिरायला आलोय, इकडे आलो. मी त्याला पहिल्यांदा, मला माहित नव्हतं, आणि हा किस्सा मी तुम्हाला विशेष नमूद करतोय. मला माहित नव्हतं की त्याला मी फोन केला, ते अनिकेत कुठं आहे, तर तो बोलला दादू सोबत आलोय फिरायला. म्हटलं दादू, मी पहिल्यांदा म्हटलं एखादा मित्र असेल, मला असं वाटलं. पण जेव्हा मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मला कंटिन्यू तसा ते चेहऱ्यावर तो बोलत होता की दादू सोबत आहे. मी त्याला एकदा विचारलं की अनिकेत, दादू कोण आहे तुझा मित्र? त्याने सांगितलं एक तो श्वान आहे. आणि इतका आनंद झाला मला की इतक्या एका श्वानावर आपण विशेष प्रेम करतो. आपण बघतोय की काही परिसरामध्ये ज्या घटना घडतात प्राण्यांबद्दल, प्राण्यांना नीट प्रेम दिलं जात नाही, प्राण्यांची अवहेलना केली जाते. मात्र हे कुटुंब कशी प्राण्यांची काळजी घेते हे विशेष सांगावं असं वाटतंय. अनिकेत, काय सांगशील? आज वाढदिवस आहे, कसं वाटतं? छान वाटतंय. म्हणजे मला छोट्या भावासारखाच येतो आणि रोज मी त्याला फिरवतो. तो म्हणजे माझ्याच जास्त अंगावर आहे घरामधून. कारण मी त्याला फिरवलं नाही तर मग तो जास्त करून बाहेर जात नाही. तू मावशींकडे देखील देशील, त्यांच्या काय भावना आहे? आज तुम्हाला काय वाटतं? आज दादूचा वाढदिवस आहे, कसं वाटतंय? छान वाटतं मला. तुम्ही सगळं त्याला ओवाळलं वगैरे, अगदी एका मुलाप्रमाणे तुम्ही प्रेम करतात. काय वाटतं त्याबद्दल? नाही, कसं आहे, मुलासारखाच आहे तो. आणि दुसरं असं कोणाच्या घरात काय असं आजारी पडला ना, तो सुद्धा असं जेवण करत नाही. आता मागं मी आजारी होते ना, त्यावेळेस सुद्धा असं तो जेवत नव्हता, नुसतंच हे करायचं. तसं जीवनभर त्याचं ते जेवण पडायचं, पण जेवत नसायचं. मग दवाखान्यातून कोणी यायचं, सांगायचं मम्मीचं असं आहे, मम्मी तशी आहे, तर खाल्लं थोडंसं, नाही तर मग तरी बी नव्हता खात तो. असं फक्त त्याला एवढंच फरक, फक्त त्याला मुख नाही बोलायचं.
नाही तर सगळं कळतं त्याला, मग सगळं कळतं. आईकडे द्या माईक. आई, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं मी माझ्या नाताचाच वाढदिवस साजरा केला. हा, माझा एक तिसरा नातू आहे आणि त्याचं असं आहे की आपण काही केलं, मी मुलांना अंड जरी केलं तर तो माझ्याकडे पाहिजे की आई कधी देते मला जेवण. मी त्याला माझ्या हाताने स्वतः तयार करून देते. आम्ही जे जेवतो तेच त्याला जेवण आहे. त्याला उसळ आवडती, त्याला फ्लावर आवडती, त्याला मटण आवडतं, त्याला अंडे. हा, जे आम्ही खातो तेच तो खातो, पण ते आवडीनं खात आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की आपण बघतोय की परिसरामध्ये अनेक प्राण्यांच्या ज्या घटना घडतात, तुमचा जो अनुभव आहे, तुम्हाला काय वाटते एका प्राण्याबद्दल एक इतकं प्रेम व्यक्त करणं? तो कसा एक म्हणजे तो पहिल्या वाढदिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्याच पहिल्याच गुरुवारी आला. तर म्हटलं त्याला सगळं नका कशाला लहान म्हटलं नाही, काय सांगा, आपल्या घरात जसं भगवान आले तर पहिलाच गुरुवारी येऊ शकतंय, होऊ शकतंय, त्याच्यामुळे आपल्या घराची काय पालटही होऊ शकते. आणि तसंच झालं. माझी मुलगी एवढी आजारी होती, 13 दिवस त्या आयसीयू मध्ये होती, पण 13 दिवस तो जेवला नव्हता. म्हटलं 13 दिवस जेवला नव्हता तो. त्या माझा बहिणीचा मुलगा म्हणे, अरे जेवण कर, तुझ्या मम्मीला मी घरी आणतो, व्यवस्थित आणतो, त्या तो जेवण करत जा. तर मावशींना भावना अनावर झालेल्या आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं किंवा घरातील परिवाराने सांगितलं की जेव्हा त्या आजारी होत्या तेव्हा हा श्वान देखील जेवण करत नव्हता आणि त्याला सुद्धा असं कसतरी व्हायचं की आपल्या घरातील एक सदस्य आपल्याला दिसत नाहीये, म्हणून त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. आणि एक खरंच खूप चांगला संदेश या माध्यमातून जाऊ शकतो की प्राण्यांवर आपण प्रेम करू शकतो. विशेष एक आहे की प्राणी त्याच्यावर जर आपण प्रेम, त्याला बोलता येत नाही, मात्र तो त्याच्या हालचालींवरून त्याच्या भावना व्यक्त करू शकतो. हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. हल्ली वेगवेगळ्या कारणातून प्राण्यांवर हल्ले होतात, हे देखील कुठेतरी थांबलं पाहिजे. काका, तुम्हाला काय वाटतंय? खरंच एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसतो. वेगळा आनंद म्हणजे असा आहे की जेव्हा आमची अक्काबाई जेव्हा आजारी पडली तर आम्ही अक्षरशः सगळं घर रडत होतो आणि आमच्या बरोबर तोही रडत होता. पूर्ण घर रडत होतं एकदम. आमच्या बरोबर तोही रडत, आम्ही जेवत नव्हतो, तो सुद्धा जेवत नव्हतो. आम्ही त्याच्याजवळ जाऊन ना, बाबा जेव आता, उद्या घरी येणार आहे, परवा घरी येणार आहे, तू अजिबात काळजी करू नको, आम्ही आहे तुझ्या बरोबर. तरी त्याच्या डोळ्याचे आसू चालायचे, आम्ही सगळेच रडायचो. तर तो क्षण आम्हाला असं वाटला का एवढ्या मुख्या चित्राबाला एवढं कळतंय तर आपल्याला किती त्रास होत असेल त्याच्याबद्दल. हेच सगळं मी सांगू इच्छित आहे सगळ्यांना. तुम्ही जेवढं प्राण्यांवर प्रेम कराल तेवढे तुमच्या जवळ येतील, तेवढे तुम्हाला त्याचे आशीर्वाद पण मिळतील एकदम, असं एवढं सांगू शकतो मी. बरेच वेळा असे समज गैरसमज निर्माण होतात की कुत्रे हल्ले करतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरात तो राहतोय आणि अगदी एका मुलाप्रमाणे खेळताना दिसतोय, बागडताना दिसतोय, असा कधी त्याने हल्ला केला का? नाही, हल्ला असा कधी केला नाही. आपण जर त्याच्या वाटेला गेलो, समजा त्याला आपण जेवायलाच दिलं नाही आणि तुम्ही जेवताय, तर तो हल्ला करणारच आहे. तो हल्ला करणार. आपण छोट्या मुलाला जरी जेवायला नाही, किंवा आपल्या घरात कोणी सदस्य आलंय, आपण त्याच्याबरोबर जेवतोय आणि त्याला जर देणार नाही तर तो हल्ला करणारच नाही. पहिले त्याला द्या, मग तुम्ही खा. म्हणजे मग तुम्हाला पण तो जवळच बसतो, आमच्या जेवायच्या टायमाला जवळच राहतो, आम्ही त्याला लांब सोडत नाही. असं हे माझं सगळ्यांना सांगतो इच्छुक आहे मी. सगळे प्राणी असे जे, तुम्ही कोणी गाय घ्या, म्हैस घ्या, कुठलाही प्राणी घ्या, तुम्ही त्याला 2 वेळा जर जेवायला दिलं तर तुमच्या जवळ येऊन उभं राहील एकदम. काकांनी हे जे नमूद केलंय हे खूप महत्वाचं आहे की कोणत्याही प्राण्याला आपण जर लळा दिला, त्याच प्रेम दिलं, तर नक्कीच ते आपल्या जवळ अंगा खांद्यावर खेळतात. फक्त जेव्हा म्हणजे जो गैरसमज निर्माण होतोय की हल्ले करतात, असं काही नाही. आपण त्याच्या वाट्याला गेलो किंवा त्याला त्रास जर दिला तर साहजिकच आहे, एखाद्या व्यक्तीला जरी त्रास दिला तो व्यक्ती आपल्या अंगावर उलटतो. तशीच गोष्ट आहे की प्राण्याला देखील जर आपण एखादा त्रास दिला तर तो आपल्यावर हल्ला करू शकतो. मात्र या कुटुंबाचं जे प्रेम आपल्याला दिसतंय खरंच वाखाणण्याजोगं आहे. कॅमेरा पर्सन शुभम जाधव सह विठ्ठल भाडमुके, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.